ही घ्या आपली पुरवणी. थँक्यू. वाचा, पेपर वाचा, छान नवीन पिढी घडवा. तुम्ही अशा अचानक? हो, जरा महत्वाचं काम होतं. या ना आत या. बसा ना. काही कळलं यांच्याविषयी? अजून तरी काही हाती लागलं नाही, पण आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. पण तुम्ही तर म्हणालात काहीतरी महत्वाचं सांगायचंय तुम्हाला. ऍक्च्युली तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. थँक्स? कशाबद्दल? पोलिसांवर, विशेषतः माझ्यावर विश्वास ठेवलात त्याबद्दल. म्हणजे आदित्य आणि वासू एवढं नको नको म्हणत असतानाही तुम्ही आम्हाला सगळं सांगितलं. थँक्यू सो मच. हो, त्यात थँक्स कशाला बोलायचं? तुम्ही इतकं करताय आमच्यासाठी, उलट आम्हीच तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे. तसं नाहीये मिस मीरा. कसं असतं ना, पोलीस त्यांचं काम, त्यांचं कर्तव्य करतच असतात, पण लोक सहजासहजी विश्वास ठेवत नाही आमच्यावर. तुम्ही तो ठेवला. कारण माझा खरंच विश्वास आहे तुमच्यावर. तोच तर प्रश्न पडलाय मला की कसा. कारण अजूनही आमच्या हाती काहीच धागेदोरे लागले नाहीयेत. हो, पण माहित नाही का, मला ना विश्वास वाटतो तुमच्याबद्दल. आता जरी काही सापडलं नसेल तरी तुम्ही लवकरच यांना शोधून काढाल. काही ना काहीतरी माहिती नक्कीच मिळवाल, खात्री आहे मला. थँक्स. आम्ही खरोखर पूर्ण प्रयत्न करतो, पण काहीच कसं मिळत नाहीये. पण नक्की घडलंय काय हे तरी माहिती करायलाच पाहिजे आपल्याला. तेच ना, काही घडलेलं असू शकतं. म्हणजे कुठलीच शक्यता नाकारता येत नाही. इनफॅक्ट हे घडवून आणलेलं सुद्धा असू शकतं, आणि कोणीही घडवून आणलेलं असू शकतं. कदाचित म्हणूनच तुम्ही. म्हणूनच काय? म्हणूनच तुम्ही सगळ्यांपासून लपवून हे करताय, हो ना? डोंट वरी. तुम्ही आमच्यावर जो विश्वास ठेवलाय तो सार्थकी लागेल. चला, एवढं छान बोलतोय आपण, एक चहा घेऊया. अरे सॉरी, मी पण बोलत बसले, काही विचारलंच नाही. तुम्ही बसा, मी लगेच चहा आणते. तुम्ही एकट्याच आहात घरात? हो. मग चला, मी सुद्धा येते किचन मध्ये, तिथेच गप्पा होतील. चालेल ना? हो, अगदीच चालेल. चला ना. छान आहे तुमचं घर. म्हणजे सगळ्या वस्तू, भिंतींचे रंग, सगळं जरा वेगळं. यांनीच सजवलं सगळं घर. त्यांना खूप आवड आहे घर सजवायची. म्हणजे कुठे बाहेर गेले ना की असं काही ना काही अँटिक गोष्टी नेहमी आणतात ते. फक्त घरच्यांसाठीच नाही, ऑफिसच्या स्टाफसाठी सुद्धा आणतात. आणखी सांगा ना मला त्यांच्याविषयी, तुम्हा दोघांविषयी. काय सांगू मॅम, खूप समजूतदार आहे ते. म्हणजे मी माझं नशीब समजते की मला यांच्यासारखा नवरा मिळाला. पण मग मीरा, म्हणजे तुमचं वय कमी वाटतं तसं. हो, यांचं आधी लग्न झालं होतं. यांची पहिली बायको कॅन्सरने गेली. मग माझ्याशी लग्न झालं. थोडा वेळ गेला आम्हाला सावरायला. आधी थोडे दुःखात होते, पण नंतर सगळं नीट झालं होतं. म्हणजे सकाळी एकत्र चहा घेणं, पेपर वाचणं, छान गप्पा मारणं, सगळं अगदी छान चालू होतं.
आणि आता ते असे अचानक गायब झाल्यामुळे तुमची काय मनस्थिती असेल समजू शकते मी. सगळं सांगायचंय हो मला. आम्ही इतक्या गप्पा मारायचो ना, म्हणजे ऑफिसमध्ये काय काय घडलं, कोण भेटलं. तुम्हाला माहितीये त्यांना चहा खूप आवडतो. त्या मीटिंगच्या निमित्ताने ऑफिसमध्ये खूपदा चहा होतो ना, म्हणून मी ओरडायचे. त्यांचा चहा कमी करायला लावला होता मी. आता दिवसात फक्त 2दा चहा घ्यायचे. खूप प्रेम होतं वाटतं त्यांचं तुमच्यावर. आता कुठं सगळं नीट होत होतं मॅम. सगळं जागेवर येत होतं, तर काय अचानक होऊन बसलं ना, खरंच कळत नाहीये. पण मला खात्री आहे तुम्ही यांना शोधून काढा. नक्कीच. आम्ही नक्कीच शोधून काढू त्यांना. आणि मीरा, या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझा सगळ्यात मोठा विश्वास तुम्ही आहात. म्हणूनच तुम्हाला सांगते, जरा चौकस राहा. सगळीकडे नीट लक्ष असू द्या. हो, पण असं का? सांगते. आता एक गोष्ट घडेल. दारावरची बेल वाजेल. मी इथेच थांबेन. तुम्ही जायचं, दार उघडायचं. वासू आलेला असेल. आता अचानक काय येतील वासू भाऊजी? तो तुम्हाला सांगेल की देवाशिषच्या मिसिंगशी माझा काहीही संबंध नाही. काय? हो, पण ते असं का सांगतील? आणि हे सगळं तुम्हाला कसं माहित? तुम्ही कसं सांगू शकताय? मला माहितीये मीरा, हे असंच होणार आहे. आणि जर वासू असं सगळं बोलला तर समजा की काहीतरी घोळ आहे. म्हणजे या सगळ्या मागे वासूचा हात आहे. काही लोकांचं भविष्यही सांगू शकते मी. ए मधुरा, ठेव ना ते बाजूला. चल ना, खाऊन घेऊयात. मला भूक लागली खूप. तू ऑर्डर कर, माझं हे संपेपर्यंत पार्सल येईल, मग खाऊया. तू एवढी काय बिझी झाली असते कामात? आणि तुला कधीपासून कामाची इतकी काळजी वाटायला लागली? मी वासूसाठी करते हे सगळं. त्यांनी सांगितलं हे सगळं करायला, मग आता त्याला दाखवायला तरी केलं पाहिजे ना. हा, ठीक आहे ठीक आहे. बरं, मला सांग, तू काय खाणार आहेस? मी ऑर्डर करतोय. हा, कर. ए ऐक ना, 1 मिनिट, मला पटकन तुझा फोन दे ना जरा. का? कशाला हवाय? अरे, मला या डॉक्युमेंटचे फोटोज काढून पाठवायचे आहेत, तर ते पटकन मला. तुझ्या फोनवरून काढ ना. आदित्य, अरे माझ्या फोनचा कॅमेरा बरा नाहीये, तुझ्या फोनचा कॅमेरा छान आहे. दे ना मला, पटकन फोटोज काढायचे आहेत. बरं, आणि इकडे मी काढतो. काय चाललंय तुझं? दे ना मला, पुढे पाठवायचे तर हे फोटोज. मी तेच सांगतोय मधुरा, माझ्याकडे दे डॉक्युमेंट्स, मी काढतो फोटोज. दे. आदित्य, काय चाललंय तुझं? हा, म्हणजे आता तू मला तुझ्या फोनला हात सुद्धा लावू देत नाहीयेस. एवढं काय लपवतोयस तू तुझ्या फोन मध्ये? मी कशाला काय लपवून ठेवू तुझ्यापासून? मग दे ना मला फोन. घे. झालं समाधान? आता काढ पटकन फोटोज आणि पटकन दे, मला ऑर्डर करू दे. वासू भाऊजी? वहिनी, मला बोलायचं आहे तुमच्याशी. काय? वहिनी, तुमचा माझ्यावर विश्वास आहे. म्हणजे तुम्ही ओळखता ना मला? हो, पण काय काय झालंय काय?
वहिनी खरंच सांगतो, देव गायब होण्याशी माझा काहीच संबंध नाही. मला खूप टेन्शन आलंय. हे लोक कोणालाही उभं करून मला गुन्हेगार ठरवतील. तो तुम्हाला सांगेल की देवाशिषच्या मिसिंगशी माझा काहीही संबंध नाही. आणि जर वासू असं सगळं बोलला तर समजा की काहीतरी घोळ आहे. या सगळ्या मागे वासूचा हात. अरे आलीस तू? मी आता तुला साग मारणार होतो. झालं का तुझं काम? हो. मग बस मी वाढतो तुला. आदित्य, काय? मीराताईचा फोन आला होता तुझ्या फोनवर. माझ्या? काय म्हणाली? तुमचं बोलणं अर्धवट राहिलं म्हणून तिने परत फोन केला होता. नक्की काय बोलणं सुरू होतं तुमचं? अगं काही नाही, सहजच ते. म्हणजे तिला देवाशिष बद्दल खूप काळजी वाटते. ते लवकर कधी परत येतील. सोड ना, तू बस, मी तुला वाढतो. आदित्य, विषय बदलू नकोस हा. म्हणजे मगाशी मीराताईचा फोन आला होता तुला, तरी तू मला सांगितलं नाहीस ना? नक्की काय चाललंय आदित्य तुझं? आता काय लपवतोयस तू माझ्यापासून? त्यात लपवण्यासारखं काय मधुरा? अगं जनरल बोलणं सुरू होतं आणि मी तुला सांगणारच होतो ते. मधुरा, खरंच तसं काही नाहीये. म्हणजे सांगण्यासारखं विशेष काही नव्हतं. तू बस, मी तुला वाढतो. बस मधुरा. मधुरा 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 काय चाललंय तुझं? समजून घे ना मला. नाही, मला काहीही समजून घ्यायचं नाहीये आता. तू नेहमी नाही असंच वागतोस. तुला माहितीये ना, माझ्यापासून गोष्टी लपवलेल्या मला आवडत नाही, तरी तू तेच का करतोस? हो हो हो, मला सगळं माहितीये. पण अगं सांगण्यासारखं खरंच काही नव्हतं. तिला वासूचा फोन आला होता. वासू फोनवर काय बोलत होता ना ते ती मला सांगत होती. देवाशिष लवकरात लवकर घरी आला पाहिजे असं म्हणत होती, सापडला पाहिजे असं म्हणत होती. बाकी काहीच नव्हतं. हो, मग हे तू मला आधी का नाही सांगितलंस? चल, बाकी सगळं जाऊ दे, पण तुला मीराताईचा फोन आला होता एवढं जरी तू मला सांगितलं असतंस ना तरी चाललं असतं मला. हो हो हो, मला मान्य आहे, माझी चूक झाली. आय एम सॉरी. बरं मला सांग, आता तुझा राग घालवण्यासाठी मी काय करू? हा वागतोस असं? हा, मी कधी तुझ्यापासून काही लपवते? सगळं सांगते ना तुला, पण तू नेहमी माझ्यापासून लपवत असतोस. हो, मी तुला सॉरी म्हंटल ना. तू सांग मला, मी काय करू? माझा राग इतक्या सहजासहजी जाणार नाही. खूप अवघड आहे माझा राग घालवणं. कितीही अवघड असू दे, मी घालवेन तुझा राग. सांग मला. नक्की? हो. बघ हा, विचार कर. हो, केला मी विचार. तू सांग. ठीक आहे. जर आता माझा राग घालवायचा असेल तर शिक्षा म्हणून मला एक काटविलची उडी मारून दाखव. काय? तू काही काय सांगतेस मला करायला? हे बघ, हे असलं काही जमत नाही मला. का? तू आत्ताच तर म्हणालास ना की तू काहीही करू शकतोस. हो, मी म्हणालो तुला मी काहीही करू शकतो, पण मला जे जमेल ते सांग ना तुम्हाला. मला माहित होतं आदित्य, तू नेहमी सारखंच करणार, फक्त कारण देत राहणार. सो जाऊ दे, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही. हे मधुरा, प्लीज असं नको ना करू. का? मारून दाखव मग मला उडी. नाही तर जाऊ मी? जाऊ? नाही 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 नाही, मी करतो ट्राय. मार. हो. उगाच हातपाय मोडून बसशील आणि मग मलाच सगळं करावं लागेल. थँक्यू. हे पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव.
आणि देवाशी सापडेपर्यंत मला मीराशी बोलावं लागणार आहे. मधुरा, मी हे सगळं आपल्यासाठीच करतोय ना. मग प्लीज पुन्हा असले काही अर्थ काढू नकोस. ठीक आहे, पण तूही मग मला सगळं खरं सांगत जा, म्हणजे मिसअंडरस्टँडिंग होणार नाही. नाही नाही ठीक आहे, यापुढे मी तुला सगळं सांगत जाईल. बस. मग आधी गोष्टी लपवतोसच का माझ्यापासून? कसं सांगू तुला तेच कळत नाही. अगं असं काहीच नाहीये. नाही आदित्य, असंच आहे, मान्य कर. पण आता नाही फसणार मी तुझ्या बोलण्याला. नाही नाही, हे बघ, मी यापुढे तुझं सगळं ऐकेन, तुला सगळं सांगेन. बस. पण तू माझा हेतू समजून घे ना प्लीज. आतापर्यंत समजून घेतलं, आता नाही घेणार. मधुरा, मिस्टर भागवत, आता काय काय आणि कसं घडलं ते सगळं खरं सांगा. काय घडलं? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मी काय आणि कशाबद्दल बोलते हे माहितीये तुम्हाला, म्हणून मी जे काय विचारते त्याची उत्तरं द्या फक्त. काय सांगू? मला काहीच कळत नाहीये तुम्ही काय बोलताय, कशाबद्दल बोलताय. बर, मग आता स्पष्टच बोलते मी. तुम्ही मिस्टर कामतांचे बिझनेस पार्टनर आहात. कंपनीबद्दल सगळी माहिती आहे तुम्हाला. आणि त्या दिवशी मिस्टर कामतांना एअरपोर्टवर ड्रॉप करायला तुम्हीच गेला होता, बरोबर? हो. मग आता काय घडलं हे तुम्ही सांगा. हो, जे काही झालं ते सगळं सांगितलंय मी तुम्हाला आधीच. तुम्ही सांगितलं, पण ते सगळं खोटं आहे. तुम्ही आजपर्यंत जे काय सांगितलं त्या सगळ्या स्टोरीज आहेत. कसली स्टोरी? आहो, जे घडलं, जसं घडलं ते तसंच्या तसं सांगितलंय मी तुम्हाला. मिस्टर वासुदेव भागवत, आता मुकाट्याने सगळं कबूल करा, म्हणजे तुम्हालाच त्रास कमी होईल. काय म्हणायचंय तुम्हाला? काय हा सगळा प्रकार? हे बघा, तुम्ही माझ्यावरती असा दबाव आणू शकत नाही. आणि त्या माणसाने सांगितलं ना तुम्हाला, देव सोबत भांडणारा माणूस मी नव्हतो. मग तरी का विश्वास बसत नाहीये तुमचा? तो तसंच सांगणार होता. एक मिनिट, म्हणजे तो माणूस खोटा होता. आम्हीच पकडून आणलं होतं त्याला, कारण त्याला बघून तुमची काय अवस्था होते ते बघायचं होतं आम्हाला. तो माणूस बोलायला लागल्यावर तुम्ही खूपच घाबरलात. का असं? का म्हणजे काय? अहो, विनाकारण जर कोणी आपल्यावर आरोप करत असेल तर कुठलाही माणूस घाबरेल. आणि मला वाटलं उद्या त्या माणसाने जर खोटं सांगितलं की हो हाच तो माणूस होता, तर काहीही न करता अडकेन ना मी. अडकलात तर तुम्ही तसंही आहातच आमच्या ट्रॅपमध्ये. सो आता खरं बोला, कारण तुम्ही खरं बोलेपर्यंत तुमची सुटका नाही. एक सेकंड, हा काय प्रकार आहे सगळा? हा, तुम्ही फसवणूक करताय का? हे बघा, हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्हाला कुठलेही पुरावे सापडत नाहीये, शोध घेण्यात तुम्हाला यश येत नाहीये, म्हणून तुम्ही वाटेल त्याच्यावर आरोप घेत सुटलाय. आवाज खाली ठेवा मिस्टर भागवत. गुन्हा करणारा गुन्हा लपवण्यासाठी आवाज चढवतच असतो हे माहितीये मला. आता तुम्ही बऱ्या बोलाने सगळं कबूल करा, नाहीतर इतरही मार्ग आहेत माझ्याकडे. तुमच्याकडून खरं वदवून घ्यायला अजिबात वेळ लागणार नाही मला. रागिणी मॅम, प्लीज, बास झाला आता. वासू भाऊजीशी तुम्ही अशा भाषेत नाही बोलू शकत.
ते इतकं पोट तिडकीने सांगतायत तुम्हाला, त्यांना काही माहित नाही तरी तुम्ही असं बोलताय त्यांच्याशी. तुम्ही विचारा त्यांना, पण जरा नीट बोला प्लीज. मिसेस कामत प्लीज, तुम्ही यात पडू नका, मला माझं काम करू द्या. तुमची वेळ आली की मी बोलवते तुम्हाला, तुम्ही आत बसा प्लीज. मॅम पण मिसेस कामत प्लीज, मला यांच्याशी एकट्यात बोलायचंय. ओके, मी यांना काही त्रास देणार नाही, शांतपणे बोल प्लीज. वहिनी, इकडे माझ्याशी बोला, सांगा सगळं सुरुवातीपासून.